तू किती दिवस मेहनत करून 9,000 रुपये कमवतो आणि त्यांनी एका झटक्यामध्ये तुझ्याकडून 9,000 रुपये उचलून घेतले? मला कमाला 1 महिना लागते. 1 महिना पण नाही तर 1.5 महिना तरी लागते मला. मुख्यमंत्री साहेब जरा नीट ऐका, हा तरुण काय सांगतोय. 15 दिवसांपूर्वी तुमचा तुली इंटरनॅशनल परिसरात कार्यक्रम होता. त्यासाठी तुमचे पोलीस रामदास पेठ परिसरात बंदोबस्ताला होते. त्यांनी या मुलाच्या ठेल्यावर पोहे आणि चहाचा नाश्ता केला. बिल झालं 105 रुपये. ते या मुलानं वसूलही केलं, पण त्याची शिक्षा त्याला रविवारी मिळाली. त्या पेढेमध्ये नाश्ता करायला माझ्या दुकानामध्ये पोलीस आले सिव्हिल ड्रेसमध्ये. नाश्ता चहा पिले त्यांनी. तर त्यांचा बिल निघाला 105च्या. मी 100 रुपये घेतले त्यांच्याकडनं. तर त्यांनी माझा फोटो पण घेतला पैसे घेताना. नंतर 15 दिवसानंतर माझ्या दुकानात आले संडेला दिवस 10 तारखेला. तर दुकानदार त्यांनी हटवायला लावला. मग दुकानदारी हटवायला लावल्यानंतर त्यांनी मला गाडीवर बसवला. तर गेलो तर त्यांना विचारलं मी कारण काय नाही. त्यांनी म्हटलं की मी जर आलो तुम्ही नाश्ता पैसे का घेतला माझ्याकडनं म्हणे. आमच्या येणे तुझ्या दुकान चालते म्हणे. असं काही म्हटलं त्यांनी मला. मुलाला पोलिसांनी पकडून नेल्यानं त्याचे काका घाबरले. त्यांनी सीताबर्डी पोलीस ठाणं गाठलं. तर भुकत्या पोलिसांचा पारा आधीच चढलेला. फक्त पोह्याचे 105 रुपये घेतले म्हणून सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडून 9,000 रुपये वसूल केले. भाऊ क्या प्रॉब्लम बोला आपको बोला. तो बोले तुमने पैसे क्यों लिए बोले हमसे. बोले तुम्हारे लड़के ने पैसे लिया बोले पोहे के बोले इसलिए हम ये कर रहे बोले. तिथे जाऊन काय झालं? तिथे जाऊन झाला मी गेलो आतमध्ये. आमच्या 5-6 मुलं होते स्टाफ दुकानाचे. त्यांना बाहेर भागवलं. मी पाटीलवाला भाऊ तिथं गेलं. 15,000 मागे आम्हाला. तर 15,000 नव्हतं जरा. मी इकडनं माझ्याकडनं दोघाला उधार मागितले पैसे मी वेळेवर आणि त्यांना 9,000 दिलं. या मुलाची परिस्थिती गरिबीची आहे. घरात खाणारी तोंड जास्त आहे. त्यामुळे दिवसभर पोह्याचा ठेला चालवायचा आणि रात्र शाळेत शिकायचं. एवढे कष्ट करून फडणवीस साहेब त्याच्या नशिबाला काय आलंय ते तुम्हीच बघा. काय वाटतंय गरिबांसोबत अशा पद्धतीने जर पोलीस वागू लागले तर काय होईल? बेकार नाही सर. आपलं झालं लोकांचं होईन तर मग काय करणार सर. मग भीक मागायचं काम आहे सर आपल्या लोकांचं. आपल्यासारख्या लोकांचं आज मेहनत करून पैसा कमवून लागला आपण काय करायचं सांगा सर. 9,000 रुपये कमवायला किती दिवस लागले? 1-1.25 महिने लागतं सर. 9,000 कमवायला. ते लेकराचं शिक्षण आहे पाणी आहे घरचं काम आहे. घेऊन गेले पुन्हा घेऊन गेलं ना सर. पोलिसांनी अडल्या नडलेल्यांना मदत करणं अपेक्षित आहे. इथं पोलीसच फुकटेगिरीत हप्तेखोरीत आणि खंडणीखोरीत दंग आहे. त्यामुळे पुन्हा अशी घटना होऊ नये असं वाटत असेल तर सीताबर्डी पोलिसांवर खंडणीखोरीचे गुन्हे दाखल करा. आम्ही या विषयासंदर्भात संबंधित पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बोललो. मात्र कामाच्या व्यापामुळे त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिले. मात्र ज्या पद्धतीने नागपूरच्या या पोलीस कर्मचाऱ्यांनी एका विद्यार्थ्याची हजारो रुपयांनी लुबाडणूक केलेली आहे ती कोणत्याही अर्थाने पोलिसिंग नव्हे तर शुद्ध लुटारू वृत्ती आहे. नागपूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी याकडे लक्ष देतील अशीच नागपूरकरांची माफक अपेक्षा आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर.